रेगुलर वाली पानी लेंगे देखो देखो नाम रखे रेडी वो इसकी याद हुई इसकी कोणाची आपले महाजन तिकडे जाणार माझ्याला चिडचिड करायला लागतं लगेच जब मोबाइल पे काम कर रहे हो महाजन हमारा तुम्ही गडबड करू नका हो गया क्या सबका धन्यवाद हाँ रेडी करो बाकी सगळं झालं का तुझं हेलो ड्राइविंग पार्टी जरा के पार्टी बोल चलो ले लो चलेगा रेडी सगळे ओके रेडी रेडी चलो हां रोल रेडी रोल रोल चला पाटील आजचा तुमचा उपचाराचा तिसरा दिवस आहे तब्येत कशी आहे आणि पुढची भूमिका काय असणार तब्येत चांगली आहे पुढची भूमिका आणखीन 1-2 दिवस मला वाटतं सुट्टीच नाही आणखी हॉस्पिटलमधून त्यामुळे पुढची भूमिका आणखीन ठरवली नाही समाजात जाऊन चर्चा करून पुढची भूमिका ठरावी लागणार आहे फक्त एकच की मराठा समाजानं लय अफवांवर विश्वास ठेवू नका कारण सोशल मीडियावरती अंतरवालीच्या बाबत मला जी आज माहिती मिळाली ती रात्रीच्या बाबतची की मंडप काढून देणार आहेत असं तसं तर तसं सध्या काय नाही आहे कारण DYSP खांबे साहेबांना ती जबाबदारी घेतलेली आहे मराठा समाजावर चाललेली दडपशाही थांबवा याबाबत सगळ्यांनी मेल करा तिसरा विषय पुन्हा सांगतो की आपण पोरांच्या परीक्षा येतात म्हणून आपण रास्ता रोको आपले जे आंदोलन आहे ते आपण स्थगित ठेवलेले आहेत सगळे
दुसरं की 3 तारखेचे रास्ता रोको सुद्धा स्थगित ठेवलेत की विद्यार्थ्यांच्या परीक्षा आता लग्न मोठ्या प्रमाणात आहे त्या दिवशी. आपलेच बांधव कोणीतरी सगळ्या जाती धर्माचे ते असणार आहेत, ते लेकरं बाळं खूप ते वाढ थांबू शकतं. म्हणून त्याचं रूपांतर महाराष्ट्रातल्या ज्या शक्य गावकऱ्यांना आहे, ज्यांना शक्य आहे, कारण सगळ्यांनाच दमवायची गरज नाही, शक्य आहे त्यांनी साखळी उपोषण आणि धरणे आंदोलन आपण आपल्या गावात किंवा शहरात करायचे, यानुसार चालायचं आहे सगळ्यांना. बाकीचं शांत चित्तानं बघायचं कोणाच्या बाजूनं काय बोलतोय, आपल्याविषयी मराठ्यांविषयी कोणात काय द्वेष भरलेला आहे याविषयी बारकाईने लक्ष ठेवायचं. कारण त्यांनाही माहिती मराठी गप्प बसतेत, ऐकतेत उठाव करते, हे त्यांनाही माहिती. आणि त्यांना थोडं भ्रमात आहे ते चालू द्या, कारण काय असतं डोक्यात एकदा हवा सत्तेची शिरली की ते चालू असतं. त्यामुळे मराठा समाजानं शांत चित्ताने 7-8 दिवस बघावं काय चाललंय, कुठं कसं आहे. जसं की कालचं उदाहरण आहे, मी बोललो नेत्याला एका पक्षाच्या आणि मराठ्यांचे नेते तिकडून बोलायला लागले. मी काय चूक केली, मराठा समाजाच्या जातीचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून इकडून बोललो आणि मराठा समाज मोठा व्हावा, ते म्हणतात आमच्या नेत्याला बोलला. अरे बाबा, नेता आहे तुझं की तुझी जात आहे, यावरही बारीक लक्ष ठेवायचे, कारण पुढे त्यांना गरज आहे थोड्या दिवसात. त्यामुळे मराठा समाजाने लढताना बारकाईने लक्ष ठेवून सुद्धा लक्ष ठेवायचे की कोण काय विरोधात बोलतोय आणि मंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कसे षड्यंत्र रचतात याच्यावर बारकाईने लक्ष ठेवायचे, सावध राहायचे. किती द्वेष भरलेला आहे मराठ्यांविषयी यावरही बारकाईने लक्ष ठेवायचे आणि आंदोलनं आहे ते शांततेत सगळ्यांनी करायचे. नरेंद्र मोदीची सभा सुरू होते थोड्याच वेळात. मोदी साहेब महाराष्ट्रात आले, त्यांची सभा थोड्याच वेळात सुरू होती. चांगली गोष्ट आहे ना. का सांगतील मराठा आरक्षणाबद्दल द्या म्हणून सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी त्यांना सांगतीलच. आता आम्ही तर विद्यार्थ्यांसाठी सगळेच आंदोलनं हे 4 दिवसापासूनच 5 दिवसापासूनच स्थगित ठेवलेले. ते विद्यार्थी आहेत, सामाजिक कार्यक्रम आहेत, काही आमची लढाई हटलेली नाही, लढाई सुरू आहे. बघतोय आम्ही सुद्धा कोण कोण किती द्वेषानं भरलेला आहे मराठाविषयी, ते मराठा समाज बघतोय. मराठ्यांची एकजूट काय आहे हे पुन्हा एकदा त्यांना दिसणार आहे. फक्त चाल करा, तुम्हाला मराठ्यांचा पुन्हा मुंग्यासारखा महापूर आलेला दिस पुन्हा. चलो, धन्यवाद. अजून राहिलं कोणाचं? झालं का सगळं? सकाळी 10 वाजता.